अंधार आणि उजेड दोन आहेत महाराज, स्त्री आणि पुरुष दोन आहेत महाराज. असं युगायुगापासून महाराज ती विरोध करणारी असल्या भक्ती करणाऱ्यांची चेष्टा निंदा करणारी ती पाठीमागे आलेलीच आहेत महाराज. म्हणजे कसं असतो, आज त्रतायुगामध्ये कोणाचा अवतार झाला? रामप्रभूंचा, विष्णू भगवंताचा अवतार झाला. द्वापार युगामध्ये कोणाचा अवतार झाला? त्याच भगवंताचं कृष्ण परमात्माचा अवतार झाला महाराज. त्रतायुगामध्ये असुरांचं पण अवतार झालेलंच होतं महाराज. कोणाला? रामप्रभूला, त्या वानर सैन्याला, ऋषीमुनींना विरोध करणारं ते पण समाज होतच महाराज. आणि द्वापार युगामध्ये भगवंताचा अवतार झाला, ते पण कंस, असे अनेक हे असुर ह्यांचं पण काय अवतार झालेलंच होतं महाराज. आणि ती पण त्यावेळेस ते कार्य केलेलंच आहे महाराज. आणि त्याच भगवंताचा अवतार आता झालेला आहे का ना महाराज? आज झालेला आहे की अवतार? आता पांडुरंग परमात्म्याचा अवतार कोणाच आहे महाराज? अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. आणि त्या भगवंताचा अवतार आहे कलियुगामध्ये पण झालेला आहे. त्या भगवंताचा अवतार झालेला आहे, भगवंत भक्तांचा अवतार झालेला आहे. आणि मला ते विरोध करणारं दुष्टवृत्तींचं त्यांचा अवतार झालेला आहे का ना महाराज? म्हणून महाराज त्यांचा पण अवतार झालेला आहे. ती कसंही वागेना तुका म्हणी ही अलौकिक व्यवहार, नका डोळे दुरे भरून राहो. म्हणून तुम्ही सगळ्यांनी काय केलं पाहिजे महाराज? प्रत्येक ठिकाणी याच्यावर विश्वास श्रद्धा ठेवून जर आम्ही हे सगळं केलं की काय होणार आहे, ह्याच्यात लगेच आम्हाला फळ प्राप्त होणार आहे आणि केलेलं वाया जाणार नाही महाराज. म्हणून काय सगळ्यांनी बऱ्याच ठिकाणी का सांगितलेले आहे महाराज? संतांच्या बद्दल ही उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वागत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. ते असलं ज्ञान त्यांनी स्वीकारलेलं आहे महाराज. तेच तुमच्या आमच्या समोर आज ठेवलेलं आहे महाराज, संतांनीच ठेवलेले आहे महाराज. म्हणून काय म्हणतात? ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणी अति हणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेशी. म्हणून काय बोलता बोलता आपल्याकडून दोष घडला असेल महाराज, ते आपल्या वाणीचं दोष असं समजा महाराज. काही गुरुवर्यांच्या कृपाप्रसादाने आपल्या मुखातनं संतांच्या बद्दल, भगवंताच्या बद्दल शब्द निघले असतील महाराज, त्याचं चिंतन करून तुम्ही करतार्थ व्हा म्हणून एवढं सांगून झालेली सेवा गुरुवर्य भास्करांच्या चरणी अर्पित करून, तसंच आपल्या भागोजी अप्पा सुद्धा ह्या महात्म्यांच्या चरणीपणाची सेवा अर्पित करून, तसंच महान श्रोता तुमच्या चरणीपणाची सेवा अर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. बरं कुंडली